नमस्कार मित्रांनो, मराठी ट्रेडर सागरच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे 27 डिसेंबर आणि वार आहे शुक्रवार. आता इथे मॉर्निंगच्या पहिल्या तिन्ही कॅन्डल ग्रीन फॉर्म झालेल्या होत्या आणि आपण देखील लॉंग साईडची पोझिशन बनवलेली आहे आणि त्यामुळे इथे पीई शॉर्ट केलेला आहे. सो इथून कदाचित मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. रिव्हर्स झालं तरी हरकत नाही. आपण आपला स्टॉप लॉस सेट केलेला आहे इथे. एकदा मी क्विकली मार्किंग करून घेतो. मार्किंग करण्याबरोबर एकदा रिफ्रेश करूया, right? So that we can get the exact close of the candle. Okay. So इथे थोडंसं रिव्हर्सल होताना दिसत आहे, बट दॅट्स ओके. कंटिन्युअसली ग्रीन कॅन्डल बनल्यामुळे असं होऊ शकतं. लेट्स सी. इथे मार्किंग करून घेऊया. क्लोजिंग होती कॅन्डलची 227.5 आणि आपली एंट्री झालेली आहे 228.25. सो 0.75 आपण थोडं प्लस मध्ये आहोत. ठीक आहे. कधी प्लस कधी मायनस होत असते स्लिपेजेसमुळे. सो 227.5 नेच आपण करूया मार्किंग सगळी. सो आपला स्टॉप लॉस होईल 247.5 आणि आपला टार्गेट इथे बनेल 187.5. 4 टाईप केला 87. यप. 40-20 सेट केलेलं आहे. इथे इंटरिम टार्गेट देखील मी सेट करतो ऍट 20 पॉइंट्स. सो 207.5. राईट. सो इंटरिम टार्गेट देखील सेट केलेला आहे. सो इथे कंटिन्युअसली आज गॅप डाऊन झालेलं होतं, गॅप अप झालेलं होतं, सॉरी. आणि त्याच्यानंतर पहिल्या 3 कॅन्डल ग्रीनच फॉर्म झालेले होते. त्याच्यानंतर आता एक थोडंसं रिव्हर्सल येत आहे, बट इथे देखील मार्किंग करूया. इथे बघूया आपली की स्पॉट नुसार आपली पोझिशनचा स्टॉप लॉस कुठे येतोय. सो बऱ्यापैकी डिस्टन्सवर आहे. ह्या कॅन्डलच्या लो जवळच आहे, विच इज गुड फॉर अस. राईट. तो स्पॉट मध्ये देखील मार्किंग केलेली आहे. इथे ऑप्शन प्रीमियम चार्टवर देखील मार्किंग केलेली आहे. ओव्हरऑल बुलिश थोडंसं वाटत आहे. इथे आपल्याला ऍटलीस्ट टार्गेट दिला पाहिजे. त्याच्यानंतर थोडं रिव्हर्स झालं तरी हरकत नाहीये. साधारण 23,900 पर्यंत आपलं एक एस्टिमेशन आहे. नाव लेट्स लुक ॲट की ओव्हरऑल चार्ट मध्ये कसं दिसत आहे स्ट्रक्चर. तो इथे एक रेजिस्टन्स होता. सो मायनर रेजिस्टन्स होता प्रिव्हियस डे हायचा. सो तो रेजिस्टन्स जर का ब्रेक केला तर थोडा अजून मुवमेंट येऊ शकते. इथे देखील एक हा एक झोनच आहे आपण म्हणू शकतो. मी क्विकली मार्क करतो. हा एक झोन असू शकतो जो आपल्याला थोडासा रेजिस्ट करू शकतोय. त्याच्यानंतर काही जास्त एवढं दिसत नाहीये. डायरेक्ट अपवर्ड साईडलाच इथेच. सो साधारण एक 940 950 नंतर रेजिस्टन्स असू शकतो. परंतु हा करंट रेजिस्टन्स जर का ब्रेक केला तर आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते. क्विकली 5 मिनिटवर येतो इथे. राईट. सो 940 950 म्हणजे आपले दोन्ही टार्गेट हिट होऊ शकते. म्हणजे अल्टिमेट टार्गेट जो आहे तो देखील हिट होऊ शकतो पुढच्या रेजिस्टन्स पर्यंत. जर का ही लेवल ब्रेक करून वर क्लोजिंग दिली कॅन्डलने तर क्लोजिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. सध्या प्रॉफिटमध्ये आलेली आहे पोझिशन. ते ब्रेक करून ऍटलीस्ट आपला एक टच केला 207.5 फर्स्ट टार्गेट तरी आपण आपला स्टॉप लॉस ट्रेल करू. सो पाहूया आता इथे या पोझिशन मध्ये आपल्याला नक्की काय होते. स्टॉप लॉस हिट होतोय का आपल्या प्रॉफिटच्या डायरेक्शनला मूव्ह करते ते मित्रांनो. स्टॉप लॉस आपला हिट व्हायला आलेला आहे. मार्केट थोडंसं इकडनं रिव्हर्सल करत आहे. जो इकडे सप्लाय झोन होता तिकडनं रिव्हर्स करत आहे आणि इथे कदाचित आपला स्टॉप लॉस हिट होऊ शकतोय. 243चा हाय केलेला आहे इथे. 243.4 टू बी एक्झॅक्ट. आणि 247चा आपला स्टॉप लॉस आहे. सो स्टील वी आर 4 पॉईंट्स अवे. लेट्स वेट की आता या 2 कॅन्डल नंतर जर का रिव्हर्सल आलं तर आपण सस्टेन करू शकतो. अन्यथा कंटिन्युएशन आलं तर मात्र आपला स्टॉप लॉस घेऊन जाईल. सो लेट्स वेट अँड वॉच. इथे आपण डिमांड आणि सप्लाय झोन नुसार एवढी जास्त ट्रेडिंग करत नाही. कारण की आय एग्रीड की मोस्ट ऑफ दी पीपल आर डुईंग द सेम. की डिमांड झोन कुठे आहे, सप्लाय झोन कुठे आहे, त्यानंतर ब्रेकआउट, ब्रेकडाऊन, तिकडनं रिव्हर्सल, रिटेस्ट, ह्या सगळ्या गोष्टींवर ट्रेड करतात. पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याच लोकांना चार्टमध्ये दिसतात. राईट. तरी देखील 90% ट्रेडर्स हे लॉसमध्ये असतात.
So there is a reason for that. So the zones will not always work or not always work the way we wanted. So instead of zones आमचे काही सर्टन रूल्स आणि टॅक्टिक्स आहेत ज्याच्यानुसार स्टॉप लॉस जरी आला तरी स्टॉप लॉस घेण्यासाठी रेडी आहोत. आणि त्याच्यानंतर टार्गेटचं तर तुम्ही बघतच असेल की आपण टार्गेटसाठी देखील वेट करतो. राईट. सो सर्टन रूल्स आम्ही सेट केलेले आहेत, सर्टन एंट्री आणि एक्झिट क्रायटेरिया सेट केलेले आहेत. त्याच्यामुळे आपण इव्हन ह्या झोनमध्ये असताना देखील आपण लॉंगची एंट्री घेतली ना की शॉर्टची. कारण की इथे जर का हा ब्रेकआउट झाला असता, हा झोन जर का पीएस झाला असता तर इथे जे स्टॉप लॉस आहेत या वरच्या साईडला ते इमिडिएटली कट होत झाले असते आणि आपल्या इकडे फर्स्ट टार्गेट देखील आला असता. वेअर एज इथे हे गॅप अप ओपनिंग झालेली आहे, कंटिन्युएशन आलेलं आहे. त्याच्यानंतर इथून खूप जास्त फॉल येण्याची पॉसिबिलिटी थोडी कमी वाटत होती. सो प्राइस ऍक्शन बघण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. सो आमचे जे रूल्स आहेत त्या हिशोबानेच आम्ही फॉलो करतो आणि हे रूल्स एका सर्टन सिच्युएशनसाठी मोल्ड करणं वगैरे इज नॉट गुड. सो दॅट्स वाय जे आहे ते आहे. स्टॉप लॉस आला तर स्टॉप लॉस घेऊ, अन्यथा टार्गेटसाठी वेट करू. सो मित्रांनो इथे फर्स्ट टार्गेट आपला हिट झालेला आहे. आपण इमिडिएटली आपला स्टॉप लॉस ट्रेल करणार आहोत कॉस्ट टू कॉस्टला 227.5 करणार आहोत इथे 227.5 आणि इथे 227.3. राईट. कॉस्ट टू कॉस्ट पेक्षा थोडासा जो एक 0.75 ऍडव्हान्टेज होता तो देखील आपण घेतलेला आहे. सो आता इथे आपण आपली पोझिशन सेव्ह केलेली आहे. इथे आपण बघू शकतोय की ही चांगली स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनवलेली आणि ह्या झोन मध्ये सेंड केलेली आहे. इमिडिएटली नेक्स्ट कॅन्डलने थोडं पिअर्स केलेलं आहे. आता हे सस्टेन करते का हे पाहणं इंटरेस्टिंग राहील. कारण सस्टेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सस्टेन करून जर का अपवर्ड साईडला मूव्ह केलं तर इथे जो फर्स्ट टार्गेट स्पॉट मध्ये मिळेल तिथेच आपल्याला ऑप्शन चार्ट मध्ये सेकंड टार्गेट आपल्याला मिळू शकेल. राईट. सो आता ही पोझिशन तर आपली सेफ झालेली आहे. नाव लेट्स वेट की इथून आता रिव्हर्सल येतोय की आपला टार्गेट हिट करतोय. राईट. इथे थोडाफार 500चा आपल्याला हेजिंग कॉस्ट देखील लागत आहे, विच इज ओके. कारण ही आज फ्रायडे आहे. सो हेजिंग कॉस्ट देखील आपल्याला बऱ्यापैकी लागू शकतो. बट आपला टार्गेट येणं इम्पॉर्टंट आहे. मी टार्गेटसाठी देखील रेडी राहतो इथे. 187.5 होतो. सो 186.5 मी इथे ऑलरेडी रेडी राहतोय. मी सेट नाही करत आहे अजूनही. 186.5 मार्केट डाऊन येत आहे. याच कॅन्डलला जर का हिट झालं तर बेटर होऊन जाईल. अजूनही 3 मिनिट बाकी आहेत. 195चा लो केलेला आहे. 187-86 आपला अल्टिमेट टार्गेट आहे. लेट्स वेट की ह्याच कॅन्डलला आता हिट होत आहे. कदाचित अजून थोडंसं वाट पाहावी लागू शकते. मार्केट आपल्या डायरेक्शनने मूव्ह करत आहे. थोडंसं रिट्रेसमेंट आलं आणि देन डायरेक्शन कंटिन्युएशन आपल्याला बघायला मिळत आहे. सो मित्रांनो आपल्याला जे एक्सपेक्टेड होतं की इथून जे स्टॉप लॉस वगैरे सेट असतील त्याच्यामुळे थोडी एक सडन मुवमेंट येऊ शकते. तो इकडे ऑप्शन चार्टमध्ये आपल्याला तशी दिसलेली आहे मुवमेंट. परंतु क्लोजिंग थोडीशी डिफिकल्ट झालेली होती. अपसाईडलाच क्लोज झालं असतं तर क्विकली नेक्स्ट कॅन्डलमध्ये इमिडिएटली आपला टार्गेट हिट झाला असता. बट नॉट टू वरी. आता इथून कदाचित एक फेक ब्रेकआउट दाखवून रिव्हर्स देखील होऊ शकतं. चान्सेस लाईक दॅट ऑल्सो. बट स्टील आपल्या रूल्सनुसारच आपण स्ट्रिक्ट राहणार आहोत. 186ला एकतर एक्झिट करणार आहोत, अन्यथा 227 जी आपली कॉस्ट टू कॉस्ट प्राइस आहे त्यालाच एक्झिट करणार आहोत. अधेमध्ये आपण फक्त वॉच करणार आहोत. वेट अँड वॉच, दॅट्स इट. सो इथे जर का मार्केट थोडंफार जवळ आलं 190च्या आसपास आलं तर मी इमिडिएटली माझी ऑर्डर इथे सेट करून टाकेल. बट टिल दॅट टाइम आपला स्टॉप लॉस सिस्टम मध्ये लावून ठेवायचा आहे. टार्गेटपेक्षा स्टॉप लॉस सिस्टम मध्ये असणं गरजेचं आहे. टार्गेट एक वेळ स्किप झालं, मार्केट सडनली खाली आलं तर आपल्याला इनफॅक्ट बेटर प्राइसला आपली एक्झिट मिळू शकते. स्टॉप लॉस स्किप झाला तर काल आपण बघितलेलं होतं की 10-15 पॉईंट आपण ऍडिशनली दिलेले होते. सो ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. मार्केट डाऊन येत आहे इथे. मी इथे क्विकली मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करेन. येस, मॉडिफाय केलेलं आहे इथे आणि इथे क्लोजिंग पोझिशनसाठी देखील रेडी आहे. ऑलमोस्ट आता टार्गेट हिट व्हायला आलेलं आहे. 189चा लो हिट केलेला आहे. 186.5 आपलं आहे टार्गेट. थोड्याशा अंतरासाठी फक्त आता बाकी आहे. ऑलमोस्ट हिट होत आलेलं आहे, जवळच आलेलं आहे. 188.45 186.5 आपलं टार्गेट आहे. फक्त 2 पॉईंट दूर आहोत आपण. फक्त 2 पॉईंट. इथे टच केला 40चा की आपल्या इथे टार्गेट हिट होऊन जाईल. 900ची राऊंड लेवल देखील जवळच आहे. सो 2 पॉइंट्स फक्त आपण दूर आहोत. बघूया आता किती लवकर आपलं टार्गेट हिट करते का इथून रिव्हर्स होत आहे ते. राईट. सो वी आर रेडी टू क्लोज अवर पोझिशन. लेट मार्केट हिट अवर टार्गेट. 89 आलेलं आहे.
89 90 त्याच रेंज मध्ये फिरत आहे. 9 पुन्हा एकदा आलेलं आहे. 88 ब्रेक करत नाहीये अजूनही. येस, ब्रेक केलेलं आहे. 86.95 आलेला आहे लो. सी ओव्हर हियर 86.95 आलेला आहे. आपलं 86.5 एक्झिट डन. टार्गेट हिट आपल्या इकडे एक्झिट झालेली आहे. आणि ॲज यू कॅन सी इथे फर्स्ट टार्गेट चार्टमध्ये हिट झालेलं आहे, परंतु ऑप्शन प्रीमियम मध्ये आपला सेकंड टार्गेट हिट झालेला आहे. अँड दॅट्स हाऊ वी एक्झिटेड. नाव लेट मी शो यू दी ऑर्डर्स ओव्हर हियर. सो इथे ऑर्डर्स मध्ये आपण पाहू शकताय 186.5 ला एक्झिट झालेली आहे आपले. आणि ऑल पोझिशन्स मध्ये 3131 इज द प्रॉफिट दॅट वी बुक. अँड त्याच्या अगेन्स्ट 806 ही आपली हेजिंग कॉस्ट लागलेली आहे. फ्रायडे असल्यामुळे हेजिंग कॉस्ट थोडी जास्त लागलेली आहे. इफ यू सी 43 आणि 32, सो ऑलमोस्ट 11 पॉइंट्स आपले हेजिंग मध्येच गेलेले आहेत. सो ठीक आहे, इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. जर का लॉस झाला असता, जर का रिव्हर्सल झाली असती पोझिशन, तर कदाचित 200-400 रुपये आपल्याला बेनिफिट देखील झाला असता, जे आपल्याला लॉस मध्ये रिकव्हर करण्यासाठी बेनिफिट झालं असतं. पण ठीक आहे, ओव्हरऑल 2325 पॉझिटिव्ह मध्ये क्लोज केलेला आहे फर्स्ट ट्रेड. लेट्स सी की आपल्याला नंतर नेक्स्ट ट्रेड कुठला मिळतो आहे. मॉर्निंग ट्रेड मिळतोय का आफ्टरनून ट्रेड मिळतोय. सो आय विल अपडेट यू ऑन दॅट. मित्रांनो, इथे एक आता आपण आफ्टरनून ट्रेड घेतलेला आहे. इथे मार्केट पहिल्या वेळेस थोडस अप गेल्यानंतर कंटिन्युअसली इथे डाऊन येत आहे. मी थोडा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघत होतो. इथे हा जो झोन होता, एक झोन सुरुवातीला ब्रेक केल्यानंतर चांगला अपमूव्ह आलेला, त्यानंतर स्लोली अँड स्टेडीली खाली येत आहे. इथे पहिल्यांदा या झोनला टच केल्यानंतर हे रेझिस्टन्सच्या प्रमाणे काम केलेलं, थोडं अप गेलं, त्यानंतर पुन्हा स्लो अँड स्टेडीली डाऊन येत आहे. इथे रेझिस्टन्स ब्रेक करून कॅन्डल क्लोज झालेली आणि आपण त्याच्या नंतरच्या कॅन्डललाच एंट्री केलेली आहे. मी एकदा रिफ्रेश करतो आणि आपली मार्किंग देखील आपण करून घेऊया. सो एक मिनिट, रिफ्रेश होता अजून. सो कॅन्डल क्लोज झालेली होती 229.35 ला आणि आपली एंट्री झालेली आहे 229.35. एक्झॅक्ट एंट्री झालेली आहे. ठीक आहे, तर आता आपण इकडे क्विकली मार्किंग करून घेऊया. सो 229 चा स्टॉप लॉस होईल 249.35 आणि प्रॉफिट लेवल होईल 189.3. ऑलराईट, स्टॉप लॉस टार्गेट दोन्ही सेट आहेत. इंटरिम टार्गेट देखील आपण सेट करूया इथे. तो असेल 209.35. राईट, ओके, सगळ्या गोष्टी सेट आहेत. मे बी पीपल विल से की इकडे एवढ्या फॉल झाल्यानंतर एंट्री केली, सो थोडी लेट एंट्री असू शकते. येस, लेट एंट्री असू शकते, पण आपल्याला कन्फर्मेशन देखील गरजेचं होतं आणि आपल्या रूल्सनुसारच आपण एंट्री केलेली आहे. नाव इथून मोर दॅन 50% आता रिट्रेस केलेला आहे आणि इव्हन हा झोन जो आपण अगोदर मार्क केला तो देखील ब्रेक करून खाली आलेला आहे. सो इथे आता डे लो जो आहे इथपर्यंत मार्केट 23,800 पर्यंत येण्याची पॉसिबिलिटी जास्त बनत आहे. आणि जर का इथून हा लो ब्रेक करून थोडंसं खाली आलं तर इथे बहुतेकांचे स्टॉप लॉस असतील ते देखील हिट करून इथे हा जो गॅप आहे तो फिल करण्याचा प्रयत्न करू शकतं मार्केट. अजूनही आपल्याकडे 3 तास बाकी आहेत. सो या 3 तासामध्ये जरी अप अँड डाऊन मुवमेंट आली तरी देखील आपण ऑप्शन सेल केलेला असल्यामुळे थोडाफार डीकेचा देखील बेनिफिट मिळू शकतो टुवर्ड्स दी एंड. सो लेट्स वेट अँड वॉच. थोडासा डाऊन मूव्ह आलेला होता, साधारण एक 4-5 पॉईंटचा. सो बघूया मूव्ह किती सस्टेन करतो का, किंवा हे अपवर्ड डायरेक्शनला पुन्हा रिव्हर्स होतंय का, ते थोडीशी वाट पाहावी लागेल. इथे मित्रांनो टाइम डीके काहीच मिळत नाहीये आपल्याला. आपण इथे बऱ्याच वेळापासून ट्रेडमध्ये बसलो, ऑलमोस्ट 1 तासापासून ट्रेडमध्ये आहोत. बट इफ यू सी स्पॉट मध्ये स्लाइट मुवमेंट येते आणि इकडे ऑप्शन मध्ये प्रीमियम लिटरली वर जात आहेत. सो इथे डीके तर नाहीच मिळते. इनफॅक्ट आपल्या ऑपोजिट डायरेक्शनने ऑप्शन चार्ट बिहेव करत आहेत. सो इथे स्टॉप लॉस हिट होणं ऑलमोस्ट कन्फर्म आहे. फक्त तो कधी हिट होईल हे पाहावं लागेल आणि त्याच्यानंतर मग मे बी आपण आपला क्लोजिंग ट्रेड प्लॅन करू शकतो. सो इथे ऑलमोस्ट आपला स्टॉप लॉस हिट व्हायला आलेला आहे. इकडे हेजिंग मध्ये काहीच बेनिफिट एवढा जास्त मिळत नाहीये. हार्डली 25-50 रुपीज फक्त मिळतील, विच इज ओके. ठीक आहे, काही हरकत नाही. आता आपण या कॅन्डलला स्टॉप लॉस हिट होतं का बघूया. एक चांगली इकडे हॅमर बनवलेलं होतं, त्यानंतर फॉलो थ्रू कॅन्डल मिळालेली आणि त्यालाच कंटिन्युएशन आता मिळत आहे.
246चा हाय केलेला आहे, 247 हिट केलेला आहे, 249.2 ला आपला स्टॉप लॉस आहे. सो जस्ट 2 पॉइंट्स अवे फ्रॉम अ स्टॉप लॉस. अँड इट लुक्स लाईक की ते डेफिनेटली एक डबल बॉटम बनून हा जो टॉप होता तो ब्रेक करून मार्केट वर चाललेला आहे. 47 हाय आहे अजून. ओके, आय गेस नीड टू वेट फॉर फ्यू मोर सेकंड्स. 247 ऑलमोस्ट आलेला आहे. येस, 247.135 झालेला आहे. एक स्पाइक येईल आणि देन विल बी आउट. याच कॅन्डलला आता हिट होईल का ते पाहावं लागेल. वेटिंग फॉर फ्यू मोर मिनिट्स. Okay, 247, 48, 48.3, 48.45, just a point away from our stop loss. 248.45 झालेला आहे. 249.2 is a ultimate trigger point. एक्स्ट्रीम क्लोज झालेला आहे स्टॉप लॉस. 248.8 टच करून now it's 246. Let's wait for a few more seconds. अजूनही 2 मिनिट बाकी आहे कॅन्डल क्लोज होण्यासाठी. इथून मार्केट रिव्हर्स होईल का? That's a big question, but chances are very less. So maybe we have to accept our stop loss. It's 244 now. So candle थोडीशी डाऊन होते आहे. Let's see 243 पर्यंत आलेली होती डाऊन. Can it turn and create a red candle over here? 245 again. So थोड़ा स्विंग होता है इथे. You have to wait 2 minutes. Yes, quickly it's moving upward, and I think in this moment it will hit. Yeah, 248 पुन्हा एकदा टच केलेला आहे, and 249 असेल बहुतेक आता कोणत्याही मोमेंटला हिट होईल. अगेन 248 पासून मार्केट थोडंसं पुन्हा 3-4 पॉईंट खाली येत आहे. अगेन इट कम टू 244, 245. फक्त एक पॉइंट पण नाही बोलू शकत. तर 248.8 पर्यंत गेलेलं होतं, 249.2. सो इट्स ऑलमोस्ट 0.4 फक्त आपण दूर होतो आपल्या स्टॉप लॉस पासून. नाउ इट्स ट्रेडिंग ॲट 245. Still a minute to go. It's 46 now. It's exciting and as well as your patience testing time. बघूया इथे आता आपला स्टॉप लॉस हिट होतोय की इथून रिव्हर्स होईल ते. कारण की याची क्लोजिंग खूप इम्पॉर्टंट आहे. क्लोजिंग जर का थोडी निगेटिव्ह साईडला झाली, ऑप्शन चार्ट ॲज वेल ॲज स्पॉट चार्ट, देन मे बी इफ फॉलो थ्रू कॅन्डल मिळाली तर यू नेव्हर नो, मार्केट कॅन ट्रॅप. राईट, इथे एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल दाखवून, इथे ब्रेक आउट दाखवून, इथे जे स्टॉप लॉस वगैरे असतील ज्याने डाऊन साईडला ट्रेल घेतली असतील त्यांचे ते स्टॉप लॉस असतील ते हेल्ड करून पुन्हा मार्केट डाऊन येऊ शकतंय. आणि देन डाऊन आल्यावर 800ची लेवल पण आपल्याला बघायला मिळू शकते. नाव इट्स 241 ला आलंय. 30 सेकंड्स टू गो. फक्त 0.04 साठी आपला स्टॉप लॉस राहिलेला आहे. इफ यू सी ओव्हर हियर 248.8 इज द हाय अँड 249.2 इज अवर स्टॉप लॉस. 0.4 फक्त राहिलेला होता. नाव इट्स क्लोजिंग टाइम ऑलमोस्ट 15 seconds आर बॅलन्स. 241, 240. येस, कॅन इट टर्न रेड? 10 सेकंड्स बाकी आहेत. येस, कॉस्ट टू कॉस्ट. येस, रेड कॅन्डल झालेली आहे ऑप्शन मध्ये पण आणि स्पॉट मध्ये पण. एक मस्त स्पाइक आपल्याला इथे दिसत आहे आणि ती तिकडून मार्केट टर्न झालेलं आहे. अगदी 0.4 साठी आपला स्टॉप लॉस राहिला. अँड येस, कॅन्डल इज रेड. नाव इथे फॉलो थ्रू कॅन्डल इम्पॉर्टंट आहे. इथे रेड कॅन्डल बनते, ऑप्शन मध्ये ग्रीन, रेड होते पुन्हा एकदा. आय थिंक इकडनं टर्न होऊ शकतंय मार्केट आणि देन आपला फर्स्ट टार्गेट मे बी इथे येऊ शकतोय. बट वी नेव्हर नो, राईट. इथे हा एक झोन जो आहे अनप्रेडिक्टेबल झोन आहे. वी हॅव टू वेट. इथे काही सेकंड्स मध्ये आपला टार्गेट हिट होईल असं वाटत होतं. पूर्ण कॅन्डल त्यांनी अगदी फक्त 0.4च्या डिस्टन्स पासून रिव्हर्स झालेला आहे. आता इथे थोडा वेळ वाट बघूया. इथं पुन्हा रिव्हर्स होतंय का, प्लस स्टॉप लॉस हिट होतंय का ते थोडा वाट पाहूया. इथे फर्स्ट टार्गेट हिट झालेला आहे आणि आपण आपला स्टॉप लॉस मॉडिफाय केलेला आहे. क्विकली आता इथे टार्गेट देखील आपण सेट करूया.
188.3. सो इथे रेडी राहतोय 188.3 साठी. क्विक फॉल येऊ शकतो, अजूनही 1 मिनिट बाकी आहे, किंवा रिव्हर्स झालं तर आता आपण कॉस्ट टू कॉस्ट निघणार. इथे आपल्याला एक तर साधारण 400 पॉईंटचा हेजिंग कॉस्ट लागू शकतो. ठीक आहे, मॅक्स टू मॅक्स 400-500 रुपये त्याच्यात लॉस होऊ शकेल, विच इज एक्सेप्टेबल. करंटली प्रॉफिट चालू आहे, परंतु रिव्हर्स झालं तर हा इथला जो प्रॉफिट आहे तो निघून जाईल. लेट मी जस्ट शो यू. सो 3000 प्लस चालू आहे. इथे टार्गेट हिट झाला तर आपल्याला डिसेंट प्रॉफिट होईल. अगेन इथे पुन्हा 700 ते 800 पॉईंटचा हेजिंग कॉस्ट लागू शकते जर का टार्गेट हिट झाला तर. इथे अजून फर्स्ट टार्गेट हिट नाही झालेलं आहे. सो लेट जस्ट वेट. मार्केट डाऊन येत आहे खाली. क्लोजिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. क्लोजिंग इकडे डे लो आहे या लेवलला. सो हा डे लो ब्रेक होतोय का हे देखील पाहणं इंटरेस्टिंग राहील. मी इकडे जस्ट मार्किंग करून ठेवतोय आणि इथे जो गॅप झालेला होता तो एक मार्किंग करून ठेवतोय. राईट, जस्ट रेफरन्ससाठी मार्किंग केलेली आहे इथे. येस, कॅन्डल क्लोज झालेली आहे. ब्रेक होणं गरजेचं आहे. लो ब्रेक नाही झालेला आहे इथे अजून. सो लेट्स वेट. आता ही कॅन्डल निगेटिव्ह होते, आपल्या टार्गेट देते का रिव्हर्स होऊन आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस घेते हे पाहावं लागेल. इथे ऑप्शन मध्ये मित्रांनो थोडंसं आता पुन्हा एकदा समथिंग नोटीस होत आहे. इथे प्रिव्हियस कॅन्डल जी बनवलेली होती त्याच्या जवळपास पण आलेलं नाही. इथे लो जरी ब्रेक केलेला असला तरी देखील इथे लोच्या जवळपास देखील आलेली नाही आहे कॅन्डल. थोडंसं डायसी वाटत आहे आपल्याला इथे. सो मी इथे प्राइस कदाचित आपल्याला चेंज करावी लागू शकते. असा कॅन्डल क्लोज व्हायला फक्त 10 सेकंड बाकी आहे. इथून जर का ह्या कॅन्डलचा लो ब्रेक करत असेल तर आपण एक्झिट करणार आहोत. कारण की आता फक्त 5 मिनिट राहिलेले आहेत. सी ओव्हर या कॅन्डल क्लोज झालेली आहे. रिव्हर्स होत असेल तर आपण इथे आता क्लोजिंग साठी रेडी राहणार आहोत. 209 मी ठेवतो इथे. uh, 8.8. लेट्स सी. 209.3 होतं ना ते. 9.1 मॉडिफाय करायचा विचार चालू आहे. लेट्स वेट फॉर अ मिनिट. ठीक आहे, मॉडिफाय केलेला आहे आपण आता. आता इथून जर का रिव्हर्स झालं तर आपल्याला मिनिमम 20 पॉईंट्स मिळतील आणि आपण इथे देखील पोझिशन क्लोज साठी रेडी आहोत. कारण शेवटचे 5 मिनिट बाकी आहेत. ह्या 5 मिनिटात आपल्याला एक तर टार्गेट हिट करायला पाहिजे किंवा आपल्याला पोझिशनच इनफॅक्ट क्लोज करायला हवी आहे. सो इथे बघूया, इकडे फॉल तर येत आहे परंतु इथे ऑप्शन चार्ट मध्ये इफ यू सी ऑप्शन चार्ट मध्ये फॉल येत नाहीये. सो त्याच्यामुळे आपण इथे मॅक्स टू मॅक्स आपल्या 20 पॉईंटवर एक्झिट करणार आहोत. रिव्हर्स झालं तर इथून जर का फॉल आला तर जास्त बेटर आहे. 188 आपण लगेच स्विच करू, परंतु चान्सेस थोडे कमी वाटत आहेत. तर इथे जसा स्पॉट मध्ये मुवमेंट दिसत आहे तशी इकडे ऑप्शन मध्ये मुवमेंट दिसत नाहीये. ऑप्शन मध्ये फॉल येत नाहीये तेवढा हेवी प्रमाणात. तरी देखील आपण थांबून आहोत. इथे बघा प्रिव्हियस कॅन्डलचा लो ब्रेक केलेला आहे इथे. येस, आता लो ब्रेक झालाय. इथे 188 साठी देखील रेडी राहतोय. इलेव्हन नको, एक सडन फॉल मध्ये आपला टार्गेट येऊ शकतो. इथे डे लो ब्रेक करत नाहीये मित्रांनो, अजूनही डे लो सस्टेन करत आहे. सो त्याच्यामुळे थोडंसं डायसी होत आहे. डे लो इथे ब्रेक केला असताना तर आपलं टार्गेट इझिली आलं असतं. इथे स्टॉप लॉस बरेच आपल्याला हिट होऊन सडन फॉल आला असता. अजूनही 3 मिनिट बाकी आहे. बघूया ह्या 3 मिनिटात होते इकडे रिव्हर्स होऊन आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट करेल ते. 209.1 ला आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे. मिनिट बाकी आहेत अजूनही. फक्त 2 मिनिट थांबणार. वरचे 40 सेकंड आपण नाही थांबणार. लास्ट मिनिटला आपल्याला एनी हाऊ जी पण प्राइस असेल त्या प्राइसला क्लोज करावं लागेल. लास्ट 1 मिनिट राहिलेला आहे मित्रांनो आता इथे. आणि ह्या 1 मिनिट मध्ये आपल्याला आपली पोझिशन एनी हाऊ क्लोज करायचीच आहे. कारण की 3:15 नंतर आपण पुढे कंटिन्यू नाही करू शकत. पोझिशन ऑटो स्क्वेअर ऑफ होऊन जाईल. त्यामुळे आपण स्वतः स्क्वेअर ऑफ करण्याचा ट्राय करणार आहोत इथे. सो इथे बघूया आपल्याला कितीची प्राइस मिळू शकते. 205, 206.
206च एक बेटर प्राइस राहू शकेल असं वाटतंय. ऑर एल्स वी विल एक्झिट ॲट मार्केट प्राइस देन. 205 आलेली होती. लेट्स जस्ट एक्झिट ॲट मार्केट ओनली. एक्झिट अँड क्लोज पोझिशन. राईट. सो मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्या टाईपच्या आता पोझिशन्स दाखवलेल्या आहेत. आपण जेव्हा आपल्याकडनं स्लिपेजेस होतात ती पोझिशन आपण कशी मॅनेज केलेली होती, आपला स्टॉप लॉस हिट होत नाही त्यावेळेस कशी पोझिशन मॅनेज केलेली. शिवाय काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं की आपली एंट्री थोडी लेट झाली किंवा एंट्रीमध्ये टायपिंग मिस्टेक झाली, आपली ऑर्डर 75च्या ऐवजी 25 एकदा टाईप झालेली होती. सो तेव्हा आपण कशा प्रकारे मॅनेज केलेलं आहे. आता 3:15 पर्यंत टार्गेट हिट नाही झालं तर आपण कशा प्रकारे आपले एक्झिट घेतो आहोत, या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. सो ओव्हरऑल आतापर्यंत जे आपण लाईव्ह व्हिडिओज बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आपण सगळ्या टाईपच्या पोझिशन्स दाखवलेल्या आहेत तुम्हाला. राईट. इथे आपली ऑर्डर एकदा चेक करूया की कितीला एक्झिक्यूट झालेला आहे. सो इथे 206.35 आपल्याला प्राइस मिळालेली आहे. सो दॅट्स ओके, काही हरकत नाही. आणि आपल्याला जर का मी ऑल पोझिशन मध्ये दाखवलं, सो 1725चा प्रॉफिट झालेला आहे. त्याच्या अगेन्स्ट 656 हेजिंग कॉस्ट लागलेली आहे. सो एक साधारण 1100 रुपयाचाच एक ओव्हरऑल प्रॉफिट अप्रॉक्सिमेट झालेला आहे इथे. सो ठीक आहे, काही हरकत नाही, प्रॉफिटच आहे. आणि टोटल प्रॉफिट 3393 आहे. फक्त 2 ट्रेड घेतलेले आहे. सो 2 ट्रेडचे साधारण एक 250 रुपये आपले याच्यामधून डिडक्ट होतील ॲज अ ब्रोकरेज अँड अदर चार्जेस. सो 3100 प्लस 3150 अप्रॉक्सिमेट आपल्याला आजच्या दिवसाचं प्रॉफिट झालेलं आहे. राईट. सो आज फ्रायडे आहे मित्रांनो, आणि ऑलमोस्ट मी मागच्या 2-3 आठवड्यापासूनचे व्हिडिओज रेग्युलरली टाकलेले आहेत. गोइंग फॉरवर्ड फ्रॉम नेक्स्ट वीक ऑनवर्ड आपण ईओडीला व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहोत. आणि ओव्हरऑल डे मध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड घेतले आहेत, एक्झिक्यूट केलेले आहेत, कशा आपली सायकोलॉजी मेंटेन केलेली आहे ते दाखवणार आहोत. सो तुम्हाला जर काही लाईव्ह व्हिडिओ बघायचे असतील मित्रांनो, तर ह्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मेन्शन करा लाईव्ह व्हिडिओ. आणि मंडे पासून आपण मार्केट क्लोज झाल्यानंतर आपण जे दिवसभरात ट्रेड घेतलेले होते ते रेकॉर्ड करणार आहोत. सो तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग जर का पाहायचे असेल तर प्लीज तुमचं कॉमेंटमध्ये मेन्शन करा, जेणेकरून मला आयडिया येईल की तुम्हाला येस लाईव्ह व्हिडिओजमध्ये इंटरेस्टेड आहे. आणि मी ऑब्व्हियसली रेकॉर्डेड तर करणारच आहे नंतर दिवसभरातले जे ट्रेड केलेले आहेत. आणि मंडेला आपल्यासमोर पुन्हा एकदा मी आपले ट्रेड घेऊन येणार आहे. सो इफ यू सी माय ओव्हरऑल डेली व्हेरीफाईड पीएनएल, सो ओव्हरऑल आपण जरी आधीमध्ये लॉस घेत असलो तरी देखील लॉंग टर्म मध्ये किंवा आता हा जो 2-3 वीकचा जरी शॉर्टर पिरियड जरी पकडलं तरी पण आपण प्रॉफिटमध्ये सेंड करत आहोत. राईट. सो हे प्रॉफिट कन्सिस्टंटली जर काही आपण असे रूल फॉलो केले, अजिबात डिव्हिएट न होता, तर आपल्याला लॉंग टर्म मध्ये प्रॉफिट हा डेफिनेटली होतो. इवन इफ कधी काही स्लिपेजेस झाले, कधी काही मिस्टेक्स झाले तरी देखील. राईट. सो तुमचा सपोर्ट मित्रांनो असा शो करत राहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ट्रेडिंग मध्ये रूल नक्की फॉलो करत राहा. So thank you so much and have a great day ahead. Have a great weekend. Bye bye.